असा एक फॉर्म असतो, ज्या फॉर्म मध्ये हे लिहिलेलं असतं की ही जी मतपेटी आहे या मतपेटीमध्ये किती मतदान झालेलं आहे आणि मग त्याच्यावरती सगळ्या मतदान प्रतिनिधींची सही घेतली जाते आणि मग तो जो केंद्राध्यक्ष असतो तो सही करून आम्हाला फॉर्म देतो. हा फॉर्म आम्ही ज्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी जातो त्यावेळेला टॅली करून बघतो की आमच्या फॉर्म प्रमाणेच ही पेटी आहे की नाही आणि मग ती पेटी उघडली जाते. आणि दुसरा एक प्रकार असतो की मतमोजून झाल्याच्या नंतर फॉर्म 17C पार्ट 2 हा एक फॉर्म असतो, जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली. या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत. मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे. आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची 650 आपल्यापेक्षा जास्त आहे. आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही. 19व्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं. ते सरळ 22-23व्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले. त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म 17C2 आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत. त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे 650 पेक्षा जास्त मतं ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय, जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शन मध्ये लिहिलेला आहे. खरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपताना निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारायचं असतं की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे, याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही, कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले. हे एकतर्फी सगळं झालं. हे करत असताना आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो. त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता. त्यांची धावपळ बघत होते. वारंवार त्या बाथरूमला जात होत्या, तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या. हे कोणाचे फोन आहेत, काय आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे. पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे याची आमच्या प्रतिनिधीने ज्यावेळेला मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला देऊ, 3 दिवसांनी देऊ. डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या, आम्ही तुम्हाला हे देऊ. हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील नाकारलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, आम्ही सील केलेली आहे, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही. जर पारदर्शकता आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही. आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडलेकर यांनी जो वापरला याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे. त्याच्यावरनं कोणाला फोन गेले, कोणाचे फोन त्याच्यावरनं आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे. परंतु अचानक घटना घडली 4 जूनला आणि त्याचा गुन्हा दाखल झाला 16 जूनला. 10 दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. आमच्या माहितीप्रमाणे या 10 दिवसामध्ये हे मोबाईल पण बदलले गेले अशी आमची माहिती आहे. ती योग्य वेळी आम्ही जाहीर करू. परंतु त्यांनी काल जे आरोनी काल जो खुलासा केलेला आहे पत्रकार परिषद घेऊन, या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही AROला प्राधिकृत केलं होतं की एक मोबाईल वापरायला. त्या गुरव नावाच्या माणसाचा मोबाईल होता. कोणाला प्राधिकृत केलं आम्हाला माहित नाही. आम्ही पण असिस्टंट AROना विचारलं, त्यांना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं याचं उत्तर नाहीये, कुठल्याही प्रकारची अधिकृत पत्र नाहीयेत. आणि जर तो नियम असेल तर हा नियम हा देशातल्या सगळ्या
देशातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये नियम सारखा असायला पाहिजे. इकडेच फक्त नियम असून चालत नाही. मोबाईल वापरायचा असेल तरी तो कोणी वापरायचा याचा नियम आहे. महागृह कोण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी काल असं सांगितलं की आम्हाला एनकोरला डाटा अपडेट करण्यासाठी आम्हाला ओटीपी येतो. या ओटीपीवरनं आम्ही तो डाटा अपडेट करतो. हा फोन ज्यावेळेला सुरेंद्र अरोरा आणखीन शहा यांनी ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर तो फोन बाहेर काढून पाठवला, त्या फोन पाठवून दिला. जर हा फोन दुपारी 2 नंतर बाहेर गेला तर त्याच्यानंतरचे जे राऊंड्स होते हे त्यांनी कुठल्या फोनवरनं अपडेट केले, याच्यासाठी कुठला फोन वापरला, याच्यासाठी कोणाला अधिकार दिले होते, त्या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. ही सगळी माहिती, ही सगळी याच्यामध्ये गडबड आहे. आणि तो फोन जो बाहेर गेला होता, ह्या फोनवरनं बाहेर कोणाकोणाला फोन गेलेले आहेत आणि जो फोन ऍक्च्युली वापरला गेला त्याची टॉवर लोकेशन देखील आमच्याकडे आहे की तो फोन त्यावेळेला कुठे होता. हे सगळे मुद्दे हे गडबडीचे आहेत. हा विजय, हा आमचा झालेला विजय, त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी हा विजय आमच्याकडनं हिरावून घेतलाय.